नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन भागात नवीन रांगोळ्यांसोबत पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. तर अतिशय सोप्या, सुंदर आणि हटके रांगोळ्या तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मी. आणि ह्या रांगोळ्या तुम्ही देवासमोर, दारासमोर आणि तुळशीसमोर काढू शकतात. अगदी कमी वेळात होणाऱ्या, कमी जागेत आणि कमी कलर वापरून काढलेल्या रांगोळ्या आहेत. अगदी 10 ते 5 मिनिटाच्या आत होणाऱ्या रांगोळ्या आहे आणि खूप छान डिझाईन आहे, नवीन डिझाईन्स आहेत. काहीतरी युनिक वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत. तर नक्कीच तुम्ही या रांगोळ्या तुमच्या दारासमोर काढून बघा आणि व्हिडिओ पूर्ण बघा मैत्रिणींनो, म्हणजे तुम्हाला प्रत्येक स्टेप लक्षात येईल कशी रांगोळी काढलेली आहे. आणि हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर रोज दारासमोर रांगोळी काढत असाल मैत्रिणींनो, पण तुम्हाला जर नवनवीन डिझाईन शिकायच्या असतील किंवा छोट्या-छोट्या कमी वेळात होणाऱ्या डिझाईन शिकायच्या असतील, तर तुम्ही आपल्या चॅनलला अवश्य भेट द्या आणि सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मैत्रिणींनो, म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन वेळेवर येईल आणि तुम्हाला व्हिडिओ बघता येईल वेळेवर. आणि तुम्हाला रांगोळ्या कशा वाटत आहे ते पण मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये एक हाईप नावाचा ऑप्शन येत असणार आहे मैत्रिणींनो, त्यावरही क्लिक करा, म्हणजे आपले व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर होतील आणि त्यांनाही नवीन डिझाईन शिकायला मिळतील. आणि आपल्या चॅनलवर एवढ्या डिझाईन्स अवेलेबल आहेत मैत्रिणींनो, तुम्ही रोज नवीन एक डिझाईन काढू शकतात. कारण की एका व्हिडिओमध्ये मी 3-3, 4-4 रांगोळ्या तुम्हाला दाखवत असते. तर महिनाभराच्या तर डिझाईन्स अवेलेबल आहेत आणि तुम्हाला त्या व्हिडिओमधून जी पण रांगोळी सोपी वाटेल काढायला, तशा तर सर्वच सोप्या असतात. पण तुम्हाला तुमच्या हिशोबाने जी सोपी वाटेल आणि तुम्हाला वाटेल की ही रांगोळी आपल्याला जमते, तर तुम्ही ती रांगोळी दारासमोर नक्की काढत जा. आणि प्रत्येक रांगोळी तुम्हाला जमेल अशीच असते, काहीच जास्त बारीक-सारीक नाही गोष्टी त्यात. आणि रांगोळी शिकणं पण एक अवघड काम नाही, एकदम सोपं काम आहे. तर नक्कीच तुम्ही रोज रांगोळी शिकत जा, थोडी-थोडी प्रॅक्टिस करत जा रांगोळीची. नक्कीच एक दिवस तुम्हाला रांगोळी जमणार आहे. पुढची रांगोळी आपली 3 ते 2 ठिपक्यांची आहे. आपण सध्या पारंपरिकच रांगोळ्या बघतो आहोत आणि चॅनलवरती सणांवाईज पण रांगोळ्या अवेलेबल आहेत. तुम्ही आपली प्लेलिस्ट आहे ती पण चेक करू शकतात. त्यात आपण वेगवेगळ्या अशा लिस्ट बनवलेल्या आहे सणांवाईज आणि रांगोळ्यांवाईज. तर तुम्हाला जेव्हाही टाईम मिळत जाईल नक्की व्हिडिओ तुम्ही बघत जा. छोट्या-छोट्या रांगोळ्यांपासून सुरुवात करायची मैत्रिणींनो. तुम्हाला आधी पण सांगितलेलं आहे, म्हणजे आपण एक डॉटपासून, लाईनपासून परत वेगवेगळे शेप काढायचे. आणि त्यासाठी तुम्हाला मेन म्हणजे रांगोळी आहे. रांगोळी जेव्हा पण तुम्ही विकत घ्याल, तर एकदम रांगोळी सिलेक्ट करताना तुम्हाला सांगितलं एकदम बारीक रांगोळी घ्या. म्हणजे आता मी जी ही रांगोळी काढली आहे, 3 त्रिकोण काढलेत बघा, ती लाईन एकदम बारीक येते, तर ती रांगोळी एकदम बारीक आहे. पण जेव्हा तुम्हाला फिंगर रांगोळी काढायची असते, तेव्हा तुम्ही रवाळ रांगोळी घ्या किंवा पाचबोटी म्हणजे संस्कार भारती रांगोळी काढायची असेल, तेव्हासुद्धा तुम्ही रवाळ रांगोळी वापरा, म्हणजे त्याने व्यवस्थित ते आकार येतात. तर नक्कीच रांगोळ्या शिकत जा. मला पण भरपूर रांगोळ्या शिकण्याची इच्छा आहेत, कारण की आजकाल आपण बघतो सण आणि समारंभात खूप छान छान रांगोळ्यांचे प्रकार आलेले आहेत. पोर्ट्रेट रांगोळी, आणखीन गालीच्या रांगोळी, सप्तपदी वगैरे लग्नाच्या वेळेस काढली जाते ती. खूप शिकण्याची इच्छा आहे, पण तुम्हाला मी कारण सांगितलं आहे का नाही शिकता येते. पण जेव्हाही माझी वेळ येईल मी नक्की त्या रांगोळ्या शिकणार आहे. स्वतःसाठी शिकायची मला ती, कारण की खूप इच्छा आहे माझी, आपल्याला पण ती कला आली पाहिजे ती रांगोळीची, म्हणजे त्या ज्या मोठ्या-मोठ्या रांगोळ्या त्या. आपण तर ह्या डेलीच्या रांगोळ्या बघतोच आहोत आणि नक्कीच लवकर मी प्रयत्न करेल त्या रांगोळ्या शिकण्याचा. आणि तुम्ही पण अशा छोट्या-छोट्या डिझाईन्स काढायला शिका आणि तुम्ही पण सप्तपदी वगैरे शिकण्याचं ट्राय करा, जर तुमच्याजवळ कोणी शिकवत असेल. म्हणजे तुम्हाला कधी तुमच्यावर वेळ आली की रांगोळी काढायची, तुम्हाला सांगितलं एखाद्याने रांगोळी काढा, तर आपल्याला त्या वेळेला ती जमली पाहिजे. तोडकी-मोडकी का होईना, साधी का होईना जमली पाहिजे. तर नक्कीच तुम्ही रांगोळ्या शिकत जा अशा वेगवेगळ्या. आणि आजच्या भागातल्या रांगोळ्या खूपच सुंदर आणि दिसायला खूप छान आहेत. तर नक्कीच तुम्ही ह्या रांगोळ्या तुमच्या दारासमोर ट्राय करा मैत्रिणींनो. मी का सांगते सारखं-सारखं, कारण मी ह्या रांगोळ्या जेव्हा काढते ना मैत्रिणींनो, मी असं रांगोळी
5 मिनिट विचार करते आपल्याला अशी रांगोळी काढायची, आपल्याला तशी काढायची आहे, जेणेकरून तुम्हालाही कमी वेळात छान रांगोळी काढायला मिळेल आणि रोज नवीन रांगोळी तुम्हाला शिकायला मिळेल. आणि मी प्रत्येक रांगोळी काढताना आता हा एक शेप काढला आहे मधला, तर मी 5 मिनटं थांबते किंवा 2-3 मिनटं थांबते, विचार करते आणि मग पुढची शूट करते. का तर ती रांगोळी छान दिसली पाहिजे. आणि असं पण झालं आहे खूप वेळा मी एक रांगोळी काढते आणि ती जर मला आवडली नाही, मी ती तुम्हाला दाखवत नाही रांगोळी. म्हणजे मला असं वाटतं की नवीन डिझाईन आणि छान रांगोळी तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे, हा त्यामागचा हेतू असतो. तर तुम्ही खरंच रांगोळ्या नक्की ट्राय करत जा. मला खूप छान वाटेल की तुम्ही ह्या रांगोळ्या तुमच्या दारासमोर काढल्या आणि नवीन रांगोळ्या तुम्हाला शिकायला मिळाल्यात. आणि तसं मला तुम्ही कमेंटमध्ये पण सांगा की आम्ही नवीन रांगोळ्या शिकल्या आहेत. भरपूर मैत्रिणी मला आता कमेंट्स करतायत आणि त्या मला सांगतात की आम्ही रांगोळ्या ट्राय केल्या, नवीन रांगोळ्या तुमच्यामुळे शिकायला मिळत आहेत. तर त्या मैत्रिणींचं खरंच मनापासून धन्यवाद. त्या माझ्या विनंतीला मान देतात आणि तुम्हालाही काहीतरी नवीन शिकायला मिळेल माझ्यामुळे मैत्रिणींनो. तर मला खूप आनंद होईल तुम्ही जर माझ्याकडनं ह्या रांगोळ्या शिकल्यात तर. नक्कीच ट्राय करा रांगोळ्या. ही रांगोळी आजच्या भागातली शेवटची रांगोळी आहे. सोपी रांगोळी आहे आणि पारंपरिक रांगोळीच आहे. 3 ते 2 टिपक्यांची आहे. येणारे व्हिडिओही नक्की चेक करा मैत्रिणींनो. खूप छान छान रांगोळ्या तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे. तुम्ही फक्त रांगोळी काढा, डिझाईन मी तुम्हाला देणार आहे. फक्त दारासमोर छोटीशी का होईना रांगोळी काढा. आणि आपल्या रांगोळ्या छोट्या छोट्याच असतात, कमी वेळात होईल अशाच असतात. मी समजू शकते तुम्हाला असं काही टाईम नाही मिळत, कारण की मी पण गृहिणीच आहे. मला पण माहीत आहे सकाळी किती एका लेडीजच्या मागे किती घाई असते. पण त्यातूनही तुम्ही 5 किंवा 10 मिनटं काढा आणि रोज दारासमोर रांगोळी काढा. आपलाच फायदा आहे त्याच्यात. म्हणजे आपल्या घरातलं वातावरण प्रसन्न राहतं रांगोळी वगैरे काढल्यामुळे. पैसा वगैरे येतो का ते माहीत नाही मला. पण काय असतं माहिती आहे का मैत्रिणींनो, आपल्याला एखादे काम करण्यासाठी काहीतरी आपलं मन प्रसन्न असायला लागतं. तर ती प्रसन्नता आपल्याला रांगोळीतून मिळते आणि आपण मग काम करायला पण आपल्याला एक एनर्जी येते, एक पॉझिटिव्हिटी येते. हा त्यामागचा उद्देश आहे. तर म्हणतात की लक्ष्मी वगैरे येते. शेवटी लक्ष्मी आपण जेव्हा कष्ट करू तेव्हाच मिळणार आहे आपल्याला. आपल्याला काही आयतं काही मिळणार नाही आहे. तर नक्कीच विचार करा आणि रांगोळी काढायला सुरुवात करा. तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये पण अशाच सोप्या सोप्या रांगोळ्या मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहेत. तर भेटूया अशाच सोप्या आणि सुंदर रांगोळ्यांसोबत पुढच्या भागात. तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करा. दारासमोर रोज छोटीशी का होईना रांगोळी काढा आणि रोज एक नवीन रांगोळी शिका. धन्यवाद. बाय बाय.